नारी शक्ती वंदना अधिनियम म्हणून हे सगळीकडे गाजता आली आणि सगळ्यांनी तुम्ही ऐकलाच असतले. आणि ह्या बिलाची चर्चा 2-3 वर्सां पयलीं 2023 खूप जाल्ली आणि हे बिल आता इम्प्लिमेंट करपा खातीर सरकारान भाजप सरकारान एप्रिल 16 ते एप्रिल 18 हे 3 दिसाचे स्पेशल सत्र आपयल्ले आसा. आणि हे आता मेन इतले म्हाका एक तुमच्या मुखार सांगू कशें दिसता की भाजप जो पक्ष आसा पळय ते 24/7 365 डेज ऑफ द इयर फक्त एक इलेक्शन माइंडसेटान वावरता. खंयचीच गोष्ट ते लागू करना जर तांकां राजकीय फायदो जायना जाल्यार. सो आता सडनली कित्याक हेजे स्पेशल सत्र आमी पळयले. हे जे विमन्स रिजर्वेशन बिल आसा ते खूप पयलींसून डिस्कशनान आसा. 2023 ते जाले डिस्कशन हाली, पण तेच्या पयलीं 1992 1993 अशें ते बिल पास जाल्ले. तेन्नाचे प्रायम मिनिस्टर लेट श्री राजीव गांधीजीन हे बिल एक विमन रिजर्वेशन जावचे पंचायती राज हेच्या खातीर म्हणून पंचायत आणि विलेज आणि कॉर्पोरेशनान तेंचे लागू जावचे म्हणून हे बिल तेन्ना पास केल्लेले. 1992 जेन्ना ते टेबल केल्लेले 1 वर्स लागले ते बिलाक. डिस्कशनां जाली, सेन्सस डिलिमिटेशन हे सगळे जावन खूपशे मुद्दे ओपन फॉर डिस्कशन डिबेट्स जावन ते बिल एका वर्सान पास जाल्ले. त्याच्या खातीर आयज आमी पळयता की 14 ते 15 लाख महिला एक्टिव्ह पॉलिटिक्सान आमकां दिसता. 14 ते 15 लाख महिला आयज खंय तरी पंच, सरपंच, काउन्सिलर, चेअरपर्सन अशे आसात. त्याच्या मागीर हेच बिल टेबल केल्लेले विमन रिजर्वेशन जावचे असेंब्ली आणि लोकसभान सुद्धा 1996 सप्टेंबरान तेन्नाचे लॉ मंत्री कायदा मंत्री ॲडव्होकेट रमाकांत भाई खलपान हे बिल मांडलेले. परत तेन्ना सरकार पडले आणि फुल्ली इम्प्लिमेंट जावंक ना. पण आता 2023 रिसंटली जेन्ना हे बिलचे डिस्कशनां जाल्ली सभेन तेन्ना सगळ्या पार्टीनी मेळून ऑल ओपोजिशन पार्टीज आणि सगळे युनॅनिमसली डिसाइड जाले की हे बिल बेगीतल्या बेगीन इम्प्लिमेंट जावचे आणि 2024 इलेक्शनाक ते लागू करचे. पण तेन्ना एज पर आर्टिकल 334A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन सरकारान सांगले की बिला खातीर हे पास जावच्या पयलीं आमकां सेन्सस करूंक जाय. सेन्सस करून मागीर डिलिमिटेशन जावंक जाय आणि डिलिमिटेशन जाले कांयच हे बिल आमी पास करपाचे आणि तेजे एक्झिक्युशन करपाचे. ते 2026 ते 2027 पर्यंत जातले आणि तो बिल होल्डार दवरलो. जाल्यार आता सडनली कितें जालें एप्रिल 16 ते एप्रिल 18 पर्यंत हे स्पेशल सेशन मागोवपाचे. आणि तुम्ही टायमिंग पळया. इलेक्शनां चालू आसा. तमिळनाडू, वेस्ट बेंगॉल हांची इलेक्शनां चालू आसा. हे इलेक्शन 25 तारखेर एप्रिल आणि एप्रिल 29 तारखेर अशी तेची 2 फेजांनी चालू म्हणजे जातली सुरू जातली. जाल्यार आमचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे प्रेसिडेंट श्री मल्लिकार्जुन खरगेजी त्यांच्यानी रिपीटेडली पंतप्रधानाक लेटरां बरयल्ली आसा आणि रिक्वेस्ट केल्ली आसा की इलेक्शनाच्या गडबडीन हे तुम्ही आता डिस्कशनां काडू नाका बिल. कित्याक कितें डिस्कस जावपाचें आसा, कितें भितर अमेंडमेंट जावपाचें आसा हे काय खंयच्याच ऑपोजिशन पार्टीक इन्फॉर्मेशन दिवंक ना. सो ऑपोजिशन पार्टीज आर नॉट टेकन इनटू कॉन्फिडन्स ऑफ व्हॉट इज गोइंग टू बी डिस्कस रिगार्डिंग दिस बिल. सो खरगेजीन बरयल्ले आसा लेटरान की बाबा एप्रिल 29 जावनी तेच्या मागीर कॉल ऑल पार्टीज फॉर अ प्रॉपर डिस्कशन. कितें आसा हिस्ट्री आसा भाजपाची ते एक खंयचे तरी मुद्दो डिसाइड करता आणि कसले डिस्कशन केल्याशिवाय ऑल पार्टीचे कन्सेन्सस घेतल्याशिवाय आपल्याक जाय ती बिलां पास करून घेता. सो हांगा मुद्दो आसा विमन रिजर्वेशनाचो न्हू. विमन रिजर्वेशन जे आसा 33% ते लागू जावपूच जाय. ते काळाची गरज हे बिल आसा आणि ह्यातून जसे परत पंचायतीचेर आणि आमी काउन्सिलांचेर महिला लिडर्स पळयतात तशेंच फुडें विधानसभेन आणि लोकसभेनूय महिला लिडर्स सगळ्याकडे दिसूंक जाय.
सो हेजेर खंयचोच डिबेट ना की बाबा ह्यो बिल पास करूंक जायना आनी आमकां तो नाका अशें ना. तुमकां पयलींच ते क्लियरली सांगता. सो आयज टॉपिक जो आसा तो डिलिमिटेशनाचेर. सडनली अशें सरकारान कित्याक डिसायड केले की सेन्सस जावचे न्हू. आता डिलिमिटेशन कितें? डिलिमिटेशन म्हणजे प्रोसेस जितून एक बाउंड्रीज डिसायड जाता. ह्या विधानसभाची हांगसून हांगापर्यंत बाउंड्री आसतली, दुसऱ्या लोकसभेची हांगसून हांगापर्यंत बाउंड्री आसतली. अशें जेन्ना डिसिजन जाता ते सेन्ससाचेर जाता. फाटलो सेन्सस 2011 जाल्लेलो जेन्ना तो काँग्रेस पक्षान घडोवन हाडलेलो. आता करंट सेन्सस घडून नासतना सुरवात केल्ली आसा सेन्सस करपाक. त्यांचे सेन्सस करण्याचे डिलिमिटेशनचे जे कमिशनर आसा त्यांच्यानीच सांगला की डिजिटल सेन्सस केला आणि 2027 पर्यंत कंप्लीट जातलो जानेवारी. तर अशें आसतना 2027 सेन्सस कंप्लीट जालो काय डिलिमिटेशन करपाचे ते डिस्कशनाक आणि डिबेटाक एक वर्षभर दवरपाचे आणि तशें ते बिल 2029च्या इलेक्शनाक पास जावंक जाय आणि इम्प्लिमेंट जावंक जाय. पण आता सडनली हे सगळे जाला आणि घडटा कित्याक भाजप ह्यो पक्ष फक्त एकूच एजेंडार चलता, तो म्हणजे इलेक्शनाक ब्राउनी पॉइंट्स मेळोवपा खातीर. दुसरो एजेंडा भाजप पक्षाचो नासता. तांकां खंयच्याच महिलांच्या रिझर्वेशनाचे पडलेले ना, महिलांक कितें सद्दां जे त्रास जाता तेचेय पडलेले ना, कसलेच कितें पडलेले ना. आता तुम्ही पळयात टोटल 543 सीट्स आसा लोकसभा. एज पर दॅट 33% रिझर्वेशन त्याच सीटांचेर जावंक जाय. इन्फॉर्मेशन अशी आयला की ती सीट्स वाडोवन 800 सीट्स प्लस करतात. इतलेच जर महिलांचे रिझर्वेशनाचे पडला जाल्यार आसा ते एक्झिस्टिंग 543 सीट्सांचेरच कित्याक 33% रिझर्वेशन दिना. सो हांगा कितें जावपाचें आसा, जर आता सेन्सस जावंक ना आणि आपल्याक जाय तशें हेंच्यांनी आपले विम्स एंड फॅन्सीजा प्रमाणे भाजप पक्ष जर डिलिमिटेशन करतले, तांकां जाय जाय तशें कॉन्स्टिट्युएन्सी अनाउन्स करतल्यो. म्हणजे आयज गोंयांत 40 आसा, फाल्यां 50 जातल्यो आणि तांकां जर दिसता खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीन बाबा खंयचें पॉप्युलेशन आसा आमकां आपूण जिखचें ना अशें दिसलें जाल्यार ते आपल्याक जाय ते ऑल्टरेशन्स करतले. सो कंप्लिटली आमची जी फेडरल स्ट्रक्चर ऑफ इंडिया आसा पळय ताका डॅमेजिंग आणि हानिकारक आसा. आमची ऑल इंडिया काँग्रेसची मॅडम सोनिया गांधीजीनूय हेजेर आर्टिकल बरयल्ले आसा की डिलिमिटेशन जर सारके भशेन करूंक ना जाल्यार ते एकदम डेंजरस जावंक शकता. आता तुम्हीच विचार करा, जर सेन्सस जावंक ना, या महिला रिझर्वेशन बिलान काँग्रेस पक्षान डिमांड केल्ली की SC, ST, OBC महिला सुद्धा तितून इन्क्लुडेड जावची. आता जर सेन्ससूच जावंक ना, 2011 जाल्ले, करंट पॉप्युलेशन कितें आसा ते खबरूच ना जाल्यार हो अन्याय जातलो. जर एक खंयची कॉन्स्टिट्युएन्सी आसा थंय ST समाजाचे पॉप्युलेशन चड आसा आणि थंय जनरलाक जर मेळ्ळें तिकेट आणि जर दुसऱ्या कॉन्स्टिट्युएन्सीन जनरल आसा थंय SC आणि ST समाजाच्या महिलेक तिकेट मेळ्ळी जाल्यार ती एक अन्याय जातले. सो टू मेंटेन द फेडरल स्ट्रक्चर ऑफ आवर नेशन आणि प्रॉपर सेन्सस जावपाची गरज आसा आणि सेन्सस प्रोसिजर चालूय केल्लो आसा. तर आता कित्याक घाई पडला सरकाराक, ह्यो म्हाका प्रश्न आसा. आमची मागणी आसा कित्याक 106 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट क्लियरली स्टेट्स that reservation for women will come into effect only after delimitation is carried out. हे स्पेसिफिकली बरयल्ले आसा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटान आणि हे 2023 युनॅनिमसली पास जाल्ले आसा. तरी असताना आता जस्ट बिकॉज इलेक्शन लागीं पावला हे सगळे नाटक चालू आसा. तांकां जाय की सगळी जी वेस्ट बेंगॉलाक आसा तितली सांसद नाल्यार जे आमदार आणि जितले लोकसभेचे थंय MPs आसा तांकां जाय की थंय इलेक्शन कॅम्पेनिंग सोडून हांगा येवन ह्या डिस्कशनाक बसपाचे. 4-5 दिसूय उरूंक ना इलेक्शनाक, तेन्नाच तांकां कित्याक घेवंक जाय हे आता. सो आमकां हेजेर दुबाव लागता. आमची मागणी आसा की प्रॉपर प्रोसिजर फॉलो जावपाचे. सी लेट मी टेल यू अगेन, वी आर नॉट ओपोजिंग द बिल. द बिल इज नीड ऑफ द आवर आणि तेजी गरज आसा. पण प्रोसिजर बाय विच इट इज बीइंग इम्प्लिमेंटेड, देर इज बीन नो डिस्कशन, नो डिबेट. इट शुड बी ओपन फॉर पब्लिक डिबेट आणि तेच्या मागीर हे बिलाचेर डिस्कशनां जावन फुडले कितें तो स्टेप घेवंक जाय. आणि सेन्सस हे जावपाक जाय
डिलिमिटेशन जावंक जाय सेन्ससाच्या उपरांत विदाउट सेन्सस डिलिमिटेशन करता दिस इज व्हेरी डेंजरस फॉर आवर डेमोक्रेसी अँड फॉर द फेडरल स्ट्रक्चर ऑफ आवर नेशन.